पुस्तक जेव्हा ॲडव्होकेट केली चंदेने माझ्या समोर दिलं ते कच्चा मसुदा होता आणि तो वाचत 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 मला अरुण कांबळेचं एक माझ्याशी झालेला संवाद मला आठवला. तो संवाद काय होता तर अरुण कांबळे मला विद्यापीठात बोलले होते. आम्ही असंच कॅन्टीनमध्ये बसलो होतो, चर्चा चालू होती आणि ते म्हणाले मी विजय सुरवाडींच्या साक्षीने गोष्ट सांगू इच्छितोय की अरुण कांबळे असं म्हणाले की ज्यावेळेस बाबासाहेबांच्या चरित्रकारांनी चरित्र लिहिले, मग ते खैरमोरे असतील, धनंजय कीर असतील, पहिले आद्य चरित्रकार खरवतेकर असतील, तर त्यांना रायटिंग विशेष बाबासाहेबांचे वाचायला मिळाले नव्हते आणि त्या काळात ते चरित्र लिहिले गेले. परंतु आता बाबासाहेबांचं बहुतांशी लिखाण आता प्रकाशित झालेलं आहे. आता कोणीतरी एखाद्या समर्थ चरित्रकाराने चरित्र लिहावं आणि ते प्रकाशित करावं. तर मी तेव्हा विद्यार्थी होतो, त्यावेळेस मग मी त्याला म्हणालो अरुण कांबळेला, सर असं आता सिद्ध असतं लेखक मला माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही, हा प्रयत्न तुम्ही का करत नाही, हा प्रयत्न तुम्ही का करत नाही. हे अरुण कांबळेंनी म्हटलेलं जे गोष्ट आहे ती आजही माझ्या डोक्यात ती चालू असते. आणि मग मला हा प्रश्न पडला, हा केवळ दस्तावेज माझ्या हातात आला तर मला वाटलं की जसं आंबेडकरोत्तर आंबेडकर चळवळीचा लेखक होता, अनेक लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये जमी पवार असतील, पॅन्थरच्या चळवळीवरती लिहिण्याचा प्रयत्न सयाजी वाघमारेंनी केला, आता केळी चंदेंनी केला. हे सगळं दस्तावेजीकरण का व्हायला पाहिजे तर मला माहिती आहे, जसं मॅडमने सांगितलं की पॅन्थरची स्थापना 72 ला झाली, त्यांचा जन्म 77चा आहे, माझा जन्म 73चा आहे. कारण पॅन्थरचा जन्म झाला 72 साली आणि माझा जन्म 73चा झाला. 1 वर्षाने मी जन्माला आलो. आम्ही पॅन्थर काही बघितली नाही, परंतु मला एक गोष्ट आठवते की जी 74ला दंगल झाली तेव्हा मी नायगावला राहायला होतो आणि माझी आई मला सांगते की मी 1 वर्षाचा होतो आणि त्यावेळेस आमच्या बिर्डी चाळीवरती ज्यावेळेस हल्ला होत होता तेव्हा बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर मला तिने 1 वर्षाचा असल्यामुळे ठेवलं होतं, कारण प्रचंड जाळपोळ होत होती. ते अंधुकचं मला ते आठवत आहे, म्हणजे आईने ते सांगितलेलं. आणि तो काळ जो काय त्यावेळेस 1974-75ला वरळी, नायगाव, विलाय रोडमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली होत होत्या आणि हा सगळा तो परिसर आहे, तो काळ आहे, तो या पुस्तकामध्ये सगळा लिहिलेला आहे. हे पुस्तकाचं काय महत्व आहे मी आपल्याला सांगू इच्छितोय की हे ते पुस्तक जेव्हा आलं तेव्हा सुरुवातीला त्याचं टायटल त्यांनी ठेवलं होतं प्रज्ञा सूर्याची चळवळ. तर ते मी त्याला म्हणालो की प्रज्ञा सूर्याची जी चळवळ आहे त्याची आपण सारी किरणं आहोत आणि म्हणून आपण त्याचं टायटल तुम्ही प्रज्ञा सूर्याची किरणं करा असं आमच्या चर्चेतून ते पुढे आलेलं आहे. मी यासाठी सांगितलं की मॅडमने सांगितलं की सगळी किरणं एकत्र केली की काय होतो, त्या किरणोत्सवाने एखादा ज्वालाग्रही कागद पेटू शकतो. पॅन्थरच्या चळवळी हे केलेलं आहे आणि म्हणून ही किरणं फार महत्वाची. आपण सगळे इथे बसलेले, माझ्यासमोर अनेक मान्यवर बसलेले, मी वेळ घेणार नाही त्यांची नावं घेण्यामध्ये, परंतु आपल्याला हे माहिती आहे की आपण त्या प्रज्ञा सूर्याची सगळी किरणं आहोत आणि ही किरणं एकत्र झालो आपण तर किती मोठा ज्वालाग्रही गोष्ट होऊ शकते हे या पुस्तकातून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला एक गोष्ट आठवली त्या दृष्टीने. ती गोष्ट अशी आहे की ती ओशोने सांगितलेली आहे, पण ती गोष्ट मुळातून जातकातली आहे. ती गोष्ट काय आहे तर एक कोळी होता. तो कोळी आपलं मासेमारीचं काम करायचा आणि भरल्या पहाटे त्याला सूर्य उगवण्याआधी जाग आली आणि तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्याला कळलं की अरे प्रचंड अंधार आहे आणि म्हणून मग आपण कशा बाहेर जायचं, त्यापेक्षा घरी जाऊया आणि उजेड पडल्यावर आपण बाहेर पडूया मासेमारीला. पण तो म्हणाला आता उठलोय, जागच आले, आता आपण बाहेर पडूया. आणि म्हणून तो बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर चालत 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 तो रस्त्याने जात असताना त्याला एक जोरात ठेस लागली. ठेस लागल्याबरोबर त्याने आतून बघितलं ते एका आठवड्यामध्ये काहीतरी असे दगडासारखी गोष्ट होती. म्हणून त्याने ते उचलले, मुली माझे ठेवले म्हणून त्याने शिवी हासडली आणि मग तो पुढे निघाला. ते पाठीवर घेतलं आणि तो नदी किनारी जाऊन बसला. ते गाठोडं खोललं आणि खोलल्यानंतर त्याने त्यातले ते दगड होते
ते म्हणाला आणि आतमध्ये दगड आहे, त्यामुळे एक एक दगड उचलला आणि तो नदीत टाकून बसला, टाइमपास करण्यात आली. आणि मग सूर्य उगवला की आपण मासेमारी करू म्हणून त्याने एक दगड उचलला, तो मातीत पाण्यात टाकला, तरंग उठले, त्याला खूप आनंद आला. म्हणून असं करत करत त्याने सगळे ते दगड होते ते पाण्यात टाकले. आता शेवटचा एक दगड उरला होता आणि तो दगड तो आता पाण्यात भिरकवणार, तितक्या सूर्याची पहिली कोवळी किरण त्या दगडावरती पडली आणि त्या दगड, तो शेवटचा दगड चमकला आणि तो चमकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा दगड नसून तो हिरा आहे. आणि तो हिरा त्याने आतापर्यंत सगळे हिरे हे त्या नदीत फेकून दिलेले होते आणि म्हणून तो शेवटचा दगड म्हणजे बुद्ध आहे असं ओशो म्हणतो. आणि तो जर फेकला तर काय होईल म्हणून तो दगड त्याने हातात घेतला. ही जी काही हिऱ्यावरती किरणं पाडायची असतात ती किरणं म्हणजे या पुस्तकात असे दगड लपलेले जे आहेत, जे लपलेले होते ठाणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रभर, ज्यांचा उल्लेख अनेक आंबेडकर चळवळीच्या लेखकांनी केला नाही, तो केडी चन्नेने या पुस्तकात केलेला आहे. आणि मला हे पुस्तकाचं महत्त्व यासाठी वाटतंय की त्यांनी इतक्या बारीक बारीक घटना लिहिल्या. कदाचित अरविंद लेखाजींनी सांगितलं की प्रल्हाद चंदवरकरांची जी आठवण ती कदाचित इतक्या वर्षाच्या स्मृतीने, आता हे सगळे जे पॅन्थर, ते आता स्वतःला पॅन्थर समजतात की नाही मला माहिती नाही, कारण पॅन्थर एक प्राणी आहे आणि म्हणून हे सगळे पॅन्थर त्यावेळेस तरुण होते, आता ते सगळे 70-75च्या आसपास आहेत. ते आता म्हातारे झालेले आहेत, परंतु ते डरकाही पूर्ण सोडणार नाही कारण ते पॅन्थर आहेत. आणि म्हणून त्यांनी लेखाजोखा का करायला पाहिजे तर प्राध्यापक माबो देशमुख म्हणायचे, इतिहासाचार्य माबो देशमुख, ते म्हणाले की आमचे लोक इतिहास घडवतात पण चिडबडभर लिहित नाही, परंतु ते लोक, त्यांची नावं इथे आहेत, ते इतिहास घडवत नाही परंतु लिहितात आणि त्यांचा पण इतिहास बनतो. आणि म्हणून तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि यासाठी मला नेहमी असं वाटतं की ज्यांच्या काळामध्ये जे लढाई करत होते त्यांच्या हातात तलवारी होत्या, ते इतिहास घडवत होते, परंतु घरात बसून जे लिहित होते त्यांच्या हातात लेखण्या होत्या, त्यांच्या हातात तलवारी नव्हत्या, त्यांनी मात्र इतिहास लिहिला आणि आपल्या सगळ्या सोयऱ्यांची नावं लिहिली आणि तो आता इतिहास म्हटला जातो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लिहिलं पाहिजे. मला माहिती आहे की या पुस्तकावरती सोशल मीडियामध्ये टीकात्मक आलं होतं. मी कोणाचं नाव घेत नाही. प्रस्तावनेवरती टीका झाली, पुस्तकावरती टीका झाली, काही लोकांनी टीका केली. मला असं वाटतं टीका ही झाली पाहिजे. पाणी हा शब्द टीका, टीकाचा अर्थ होतो समीक्षा करणे. टीका म्हणजे निगेटिव्ह लिहिणं नाही, समीक्षा करणे झाली पाहिजे. समीक्षेला आपण सामोरे गेलं पाहिजे. परंतु मला नेहमी असं वाटतं की आपण हे सतत लिहिलं पाहिजे. तो जो काळ आहे, माझ्यासारखे तरुण त्या काळात आम्ही लहान होतो, आम्हाला हे माहिती नाही काय घडलं. आणि मग आम्ही जेव्हा तपासतो की पॅन्थर निर्माण झाली 72ला आणि 77ला तिला बरखास्त करावं लागलं. पॅन्थरचा जीवनकाळ फक्त 5 वर्षाचा होता. मग त्या काळात काय चुका घडल्या त्याचा लेखक होता. त्या काळचे लोक लिहू शकतात. ती काय घटना आहे, त्या कशा घटना घडत गेल्या, कुणाचं चुकलं, काय झालं. आणि तो जो काळ आहे मला आठवतोय. आता आठवले हा शब्द म्हणणं जरा भीती राहिला, तरी हा शब्द मी वापरतोय. यासाठी वापरतोय की नामदेव ठसा जर शंकराचार्यावरती खूप फेकून मारू शकतो तर मग अशोक खरा तसं काय करायचं. जर आमचा पॅन्थर जर शंकराचार्यावरती खूप फेकून मारू शकतो, तो बाबू जगजीवनराम आमचं गाणं ऐकत नाही म्हणून त्याच्या समोर, मंत्राच्या समोर बाणं फेकू शकतो. ही ताकद आजच्या पोरांमध्ये आहे का? आजची पोर हे करू शकतात का? हा इतिहास जमा झालेला नाही, आजही ते वर्तमान आहे. आणि म्हणून येणारा काळ जे काय का पॅन्थरची निर्मिती झाली, कारण तो 70-72चा काळ होता ज्यावेळेस पहिल्यांदा आरक्षणातून आमच्या लोकांना नोकऱ्या लागत होत्या. आणि पहिल्यांदा 63 मध्ये आमचे 3 शेड्यूल कास्टचे IAS ऑफिसर झाले होते. त्याच्यात 2 चांभार आणि चांदळा होता. म्हणजे 63-64च्या काळात आमचे पहिले IAS ऑफिसर होता. मग तो 70चा काळ ज्यावेळेस शिकलेली पहिली पिढी पुढे येते, आरक्षणातून नोकऱ्या लागतात, शिकलेला वर्ग पुढे येतो,
आणि मग त्याच्या शिक्षक असेल आणि मग तो शिक्षक प्रश्न विचारतो पंथर का, रिपब्लिकन का नाही. मला तुमचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळ चालवणारे धोत्रे गुरुजी यांचा उल्लेख या पुस्तकात आलेला आहे. कारण धोत्रे गुरुजीला ठाणे जिल्हा विसरायला लागलेला आहे आणि त्यांचे विद्यार्थी ते बसलेले आहेत. आज धोत्रे गुरुजी आताच्या पिढीला किती लोकांना माहिती आहे. आज फक्त आंबेडकर रोडला एक पॅरलल रस्ता त्याला टी एस धोत्रे गुरुजी नाव आहे. आणि आता मी अशा काही ज्या खेडमध्ये विभागीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या त्याच्या गेटच्या प्रवेशद्वाराला त्या खेडमधले धोत्रे गुरुजी असल्यामुळे टी एस धोत्रे गुरुजी प्रवेशद्वार हे तिथल्या लोकांनी दिलं. पण तो ठाणे जिल्हा जिथे त्यांची कर्मभूमी होती, जिथे त्यांचा इथे तो काळ गेला की ज्यावेळेस त्यांच्या एका फोनवरती कलेक्टर त्यांच्या घरी धावत जायचा. आनंद दिघेचा काळ ठाण्याला माहिती आहे, पण धोत्रे गुरुजीचा काळ लोक विसरलेले आहेत. हे मात्र आपण ठाण्याच्या लोकांनी मात्र याची जागृती ठेवली पाहिजे. जास्कर पासून सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितोय की आपण हा सगळा काळ आपण लिहून ठेवला पाहिजे. हे जर लिहिलं नाही तर पुढच्या पिढ्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. आणि म्हणून या पुस्तकाचं आजच्या काळात काय महत्व आहे. कारण आज महाडच्या सत्याग्रहाच्या चळवळीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता 100वी शताब्दी सुरू झालेली आहे आणि पॅन्थरला 55 वर्ष लागलेलं आहे. आणि या काळात आमच्या सगळ्या चळवळी इतिहास जमा होणार आहेत का हे वर्तमानात येणाऱ्या काळात आपण याचा लेखाजोखा घेऊन नव्यानं काही चळवळ उभी करणार आहोत का. कारण ही तत्पत चंदेची आहे ते सातत्याने माझ्याशी संवाद करतात. म्हणून त्यांची ती तत्पत आहे की नव्यानं आपल्याला काय मांडणी करता येईल का. या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं काय आहे, महत्व काय आहे तर ह्याच्यातून परत एखादी चळवळ उभी राहील का आणि त्या चळवळीतून दिशा दिसेल का. कारण आता अंधारून आलेलं आहे. आपण 2026 मध्ये आहोत आणि आपल्याला माहिती आहे की 2029 नंतर त्याला जे भारतात निवडणुका होतील की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. लोकशाही पतनाच्या दिशेने चाललेली आहे आणि असं असताना पण कुठेच काही हालचाल होत नाही. तुम्ही आता चिमणीची गोष्ट सांगितली, पण मला आता ती चिमणी पण पुढे दिसत नाही. माझी चिमणी उडाली भुरभुर, तर चिमणी दिसत नाही. मला नाही चिमणी दिसत आहे. आणि म्हणून आता अनेक असे लोक तयार करावे लागतील, तरुण तयार करावे लागतील की ज्या काळात 72-73च्या काळात त्या ब्राह्मणवाड्यामध्ये आमच्या आया बहिणींनी फक्त विहिरीवरती पाणी भरलं म्हणून त्याची नग्न धिंड काढली गेली होती. आणि एका मराठ्याच्या वरती प्रेम केल्यामुळे एका मुलगी गरोदर राहिली तर तिच्या वडिलांचा आणि काकाचे डोळे काढले गेले. त्यावेळेस 2 गवई, लासू गवई महाराष्ट्राचे उपसभापती होते आणि पी.जी. गवई महाराष्ट्राचे उपसचिव होते. नंतर ते मुख्य सचिव झाले आणि लासू गवई सभापती झाले. दोघांचं प्रमोशन झालं, पण 2 गवई बंधूंचे डोळे काढले गेले. हा अत्याचार ज्या काळात होत होता त्या काळात हे तरुण, ज्यावेळेस हे तरुण उभे राहिले, सुशिक्षित तरुण उभे राहिले, आपल्या नोकरीची तमा बाळगली नाही आणि जेलमध्ये जाण्याची तयारी झाली आणि हे तरुण सगळे बाहेर पडले आणि ते सगळे एकवटले होते. त्याचा आधार होता सिद्धार्थ विहार भोसले. आज तेवढे आहे. मी सिद्धार्थ कॉलेजचा प्राध्यापक आहे, मी सोसायटीचा एम्प्लॉईज आहे, तरी हे प्रश्न विचारतोय की आज सिद्धार्थ विहार हे आहे क्रांतीचं केंद्र, पॅन्थरच्या स्थापनेचं केंद्र. आणि मी ज्यावेळेस नायगावला राहिलो होतो तेव्हा एका भुजबळ नावाच्या कार्यकर्त्याने, ओबीसी पॅन्थरच्या कार्यकर्त्याने जेव्हा सिद्धार्थ विहारच्या हॉस्टेलच्या गच्चीवर उडी मारून आत्महत्या केली त्यावेळेस मी हरळलो होतो. कारण ही पॅन्थरची शोकांतिका आहे. हे असं का घडत होतं, का घडलं याचा आजच्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपण चर्चा करून आणूया. आणि मला ही गोष्ट नेहमी आठवते की काय अन्याय अत्याचार बंद झालेत का, ॲट्रॉसिटी बंद झाल्यात का, खेडोपाडी होत आहेत तरी आमचे आजचे तरुण पेटून का उठत नाही. का उठत नाही कारण सगळ्यांचे आज आठवले झालेले आहेत. आज सगळे अशा पद्धतीने मॅनेज झालेले आहेत आणि मला काय मिळेल, समाज गेला उडत, मला कुठली पदं मिळतील, मला काहीतरी मिळेल का, ह्याच्या सगळ्या त्या गणितात सामील झालेले आहेत. मला वाईट असं वाटतंय की आता आमचे लोक विकले जात नाहीत, आमचे लोक स्वतःहून विकायला तयार झालेले आहेत.
मी ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकात बघितलं की आता ते सरळ बिनविरोध निवडून आणण्यासाठी 5-5 कोटी ठेवत आहेत. प्रचंड पैसा झालेला आहे याच्याकडे. आणि म्हणून मला आता तुम्हाला माहिती आहे की उद्या एक गडकरीला धम्म परिषद आहे आणि त्या धम्म परिषदेचे प्रमुख पाहुणे आहेत माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हा प्रश्न आहे आता की आता आमचे लोक चालले कुठल्या वाटेने आणि म्हणून योग्य वाट कुठली हे दाखवण्यासाठी ही प्रज्ञा सूर्याची किरणे ही किरणे घेऊन आज तुम्हाला बाहेर पडायचं आहे. इथून बाहेर पडताना संध्याकाळ झालेली आहे, सूर्य मावळलेला आहे आणि म्हणून ही किरणे घेऊन आपल्याला बाहेर पडायचं आहे. यासाठी हे पुस्तक एक दस्तावेज आहे. असे अनेक लोकांनी, मी तर म्हणेन अरविंद निकाळजेंनी लिहिलं पाहिजे, रतनकुमार पाटलीपुत्रांनी लिहिलं पाहिजे. मला वाटतं ते मागे बसलेले उबाळे, काय उबाळ्यांचं नाव, कांचन उबाळ्यांनी लिहिलं पाहिजे, श्रीकांत तवडकरांनी लिहिलं पाहिजे. मी सातत्याने त्याला सांगतोय की तुम्ही लिहा, कारण तो काळ सगळा लिहिला गेला तर भविष्यातली मांडणी करता येईल आणि भविष्यातली चळवळ उभी करता येईल. आणि मला जाता एकच गोष्ट सांगायची आहे की ह्या पॅन्थरच्या चळवळीने राजा ढालेने जो साधनामध्ये लिहिलेला लेख इथल्या तरुणांनी वाचायला पाहिजे, कारण त्या तरुणांना विसरलेले आहे. तो लेख इतका माइलस्टोन आहे आंबेडकर चळवळीचा, तो लेख वाचला गेला पाहिजे. कारण राष्ट्रध्वज हा एक कापड आहे. जर कापडाचं अवहेलना केली तर शिक्षा होते. तर आमच्या आया बहिणींवरती जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने. की आम्ही केलेली चूक पॅन्थरने जी दुरुस्त केली ती आमची आई माई साहेबांना पॅन्थरनेच पुढे आणलं आणि त्या पॅन्थरने माई साहेबांवरचा जो त्या समाजात निर्माण होणारा कलंक, तो संभ्रम निर्माण झाला होता, तो पुसण्याचं काम तो केलं. त्यांचं एक पत्र या पुस्तकात आहे. हे पुस्तक का महत्वाचं आहे तर याचं परिशिष्ट आणि त्याच्या त्या काळात आलेले जे काय बातम्या आहेत त्या परिशिष्ट दिलेल्या आहेत. ज्यांना भविष्यात त्या चळवळीवरती संशोधनात्मक काम करायचं आहे त्याच्यासाठी एक दस्तावेज आहे. मी अतिशयोक्तीने जरा म्हणू इच्छितोय की हे पॅन्थर चळवळीचं खैरमुळे सारखं केलेलं एक काम आहे. पॅन्थरच्या चळवळीचं जसं बाबासाहेबांच्या चळवळीचं खैरमुळे दस्तावेजीकरण केलं तसं त्या काळात आलेल्या सर्व वर्तमानपत्रातल्या बातम्या त्या काळातल्या ते सतत दस्तावेजीकरण याच्यात आहे. आणि म्हणून हे पुस्तक आपल्या पुढच्या दिशेसाठी खूप महत्वाचे आहे. म्हणून या प्रज्ञा सूर्याच्या किरणोत्सवाने आपल्या पुढच्या सगळ्या वाट्या उचलून अशी अपेक्षा बाळगून मला 5 मिनिटं बोलायचं होतं, पण मला यांनी सांगितलं की तुम्ही सविस्तर बोला. मग सविस्तर बोलण्यासाठी मी थांबलं पाहिजे, कारण काही लोक खाण्यात आहेत तर काही लोक खाण्यात पण आहेत, खात होते परंतु आता सगळे शांतपणे ऐकत आहेत. मला एवढंच जाता म्हणायचं आहे की आता वर्षभर आपण कार्यक्रम आखले पाहिजे, कारण महाडच्या क्रांतीला या वर्षापासून 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हे वर्षभर बाबासाहेबांनी जे सांगितलं की क्रांतीचा अग्नी, हा जागृतीचा अग्नी हा विद्युत देता कामा नये, तो केवळ ठेवला पाहिजे. म्हणून वर्षभर मी म्हणेन की आपण ठाण्यातले लोक, मुंबईतले लोक, नवी मुंबईतले लोक आणि संपूर्ण महाराष्ट्रातले लोक आपण आपापला कार्यक्रम बनवून वर्षभर आपण कार्यरत राहूया. आणि येणारा काळ, मी शिक्षक आहे, मला 6 वर्ष राहिलेले आहेत सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणि गेल्या 22 वर्ष मी सिद्धार्थ महाविद्यालयात शिकवतोय. 22 बॅचेस माझ्यासमोर गेलेले आहेत आणि आता मला हे दिसतंय की आताची तरुणाई भटकायला लागलेली आहे. आणि ती भटकताना मला एक गोष्ट दिसते की आता मार्गशीर्षचे उपवास आले की आमची पोरं अडवाणी फिरताना दिसतात आणि मग त्यांना नावं विचारली की ती नावं आपलीच असतात कोणतरी. मग आम्ही त्यांना छेडतो की काय रे बाबा तुझ्या पाय चप्पल नाही, तू अडवाणी फिरतोयस, तर ते सांगतात सर माझा फास्ट आहे. मग आम्ही त्यांना म्हणतो काय फास्ट लवकर वरती राहायचं आहे का तुला? मग विचारलं फास्ट काय तर काही सांगता येत नाही. आणि मग आम्ही त्यांना म्हणतो काय रे चांगली मुलगी मिळेल भेटावी म्हणून तू फास्ट करतो का? मुलीला विचार काय तुला चांगला नवरा मिळावा म्हणून तू फास्ट करते का? तर त्याला काही सांगता येत नाही. आताची तरुणाई, आपण त्याला प्रश्न विचारला बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, बाबासाहेबांचा जन्म काय हे सांगता येत नाही. मग ह्या दोष कुणाचा आहे? मी नेहमी असं म्हणतो की आमचे
माझे वडील पीपीटी कामाला होते आणि त्यांनी आंबेडकरी बाप लिहिला आहे, त्याच्यात माझा एक लेख आहे आणि त्या लेखाचं टायटल आहे बापाचा खडू झाडू माझ्यासाठी खडू बनला. माझे वडील पीपीटीत कामाला होते आणि सकाळी 4 वाजताच तोंड धुवायला चिमणी नावाची आमच्या नायगावला दारूवाली होती, तिच्याकडे जायचे. पण आम्ही बापाचा वारसा घेतला नाही. पण त्याच बापाने आम्हाला सांगितलं तरी बाबासाहेबांच्या फोटो पुढे दाखवून की हा तुझ्या बापाचा बाप आहे म्हणून पीपीटी साईडला एक पोरग, त्या पीपीटी कामगाराचं पोरग सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापक पडलं ही माझ्या बापाची कमाई आहे. हे का मी सांगतोय, पण आत्ताचे शिकलेले आई वडील आपल्या मुलांना बाबासाहेब सांगत नाही आणि म्हणून होम ट्युशन बंद झालेली आहे. घरामध्ये आंबेडकरवाद सांगितला जात नाही आणि शाळा महाविद्यालयात 5वी ते 12वी फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास हा 10 ते 12 मार्कात संपवलेला आहे. समजून घेणारी यंत्रणा नाही आहे आणि म्हणून अशी ही जी काही लहान लहान मुलं आहेत यांच्यापर्यंत हा आंबेडकरवाद कसा पोहोचणार आणि यासाठी आता आपल्याला हे होम ट्युशन परत सुरू करावे लागतील. या सगळ्या तरुणांना मी आवाहन करेन की या पुस्तकाच्या माध्यमातून जो काय आंबेडकर चळवळीचा जो काय लेखाजोखा आहे, जी काय माहिती आहे, जो काय वृत्तांत आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवून येणाऱ्या काळात जी आता तरुणाई जी भटकलेली आहे, जी कुठल्या तरी मार्गाला लागलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणात उपवास तपास आणि बुवापाचीला बळी पडणारे हे सगळे लोक, याला जबाबदार कोण आहात? आपण लोक आहोत. आपण कमी पडलेलो लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आणि यासाठी असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, अशी पुस्तकं आली पाहिजे आणि या पुस्तकातून हा इतिहास जो ज्वालाग्रही इतिहास लोकांसमोर आला तर मला असं वाटतं की आपल्या चळवळीचा पुन्हा एकदा उभारी घ्यायला वेळ लागणार नाही. तुम्ही मला सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझ्या नात्या छोट्या माणसाला इथे अध्यक्षस्थानी बसवलं आणि सगळे ज्येष्ठ लोक माझ्या वाटत होते, मला अतिशय अवघडण्यासारखं वाटत होतं. तर तरी मी छोटा त्या चिमणीसारखं काम केलेलं आहे. तुम्ही ते गोड मान घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. अनेक ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक इथे बसलेले आहेत, मोठे मोठे लेखक लोक बसले आहेत, तरी त्यांच्यासमोर मला बोलण्याचं इथे संधी उपलब्ध करून दिली. मी पुन्हा एकदा प्रज्ञा सूर्याची किरणे हे पुस्तक विकत घेऊन आपण जाल. त्याची किंमत फक्त 100 रुपये आजच्या दिवशी आणि त्याच्याबरोबर माझे पुस्तक पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही पुस्तक इथे विक्रीला आहे. आपण ही पुस्तकं घेऊन जाल अशी अपेक्षा बाळगतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय प्रभू महाराज. बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर सगळेजण सूर्य म्हणत असू तर ह्या सूर्याची किरण आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. या पुस्तकाच्या अनुषंगाने आपण केली पाहिजे आणि म्हणून हे पुस्तक आपण घेऊन जावं. पुस्तक सूर्याचा रंग घोडाला लागता तुमचे घोडे घोडी कधी बदलवी बाप्पा नका न वळू. अरे दसरा जोडायचा हा सत्तेचा तर नका वळू, पण किमान त्याला रस्त्यावरची गाढव नका जोडू. पुढे ते असं म्हणतात की हातंबरीच्या दगडासोबत कोणी हिरा तोडू नये. ज्याचा बाप खरा नाही त्याला जय भीम बोलू नये, ज्याचा बाप खरा नाही त्याला जय भीम बोलू नये. याच्यापासून ते अगदी शेवटच्या त्या 18 प्रकरणामध्ये पुस्तक करताना मी जवळून पाहिलेलं आहे आणि ते बालपणीच्या वेदना ज्या असतात आणि त्या मी अनुभवलेल्या आहेत जवळ. आणि म्हणून या पुस्तकाचं ज्यावेळेस प्रकाशनाची वेळ आली तेव्हा त्यांनी तर मला थोडंसं दडपण आलं की एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला व्यक्ती असताना तर ते म्हणाले नाही या पुस्तकाला मला न्याय द्यायचा आहे म्हणून हे आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे. यासाठी मग त्यांनी अभिप्राय लिहायला सांगितलं. तो अभिप्राय लिहिताना त्या पुस्तकाचं महत्त्व मला तेव्हा कळलं की तो काय आंबेडकर चळवळीचा लेखाजोखा आहे. तो 70 नंतरचा जो काळ आहे तो अद्यापश्री असा लेखक आहे, तो त्यावेळेचा कार्यकर्ता आहे. त्यांनी तो काळ बघितला तर त्या निमित्ताने मी आता आपण पाहिलं की मी भाष्य केलेलं आहे आणि हे पुस्तक सर्वांनी विकत घ्यावं आणि प्रज्ञा सूर्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याची सारी आपण किरणे आहोत आणि ह्या किरणांनी जर आपण एकत्र आलो तर मोठा किरणोत्सव होईल आणि त्या किरणोत्सवाने येणारा काळ उजळून जाईल. आपल्या सगळ्या वाटा उजळतील. या अर्थानं हे पुस्तक आपण लोकांसमोर घेऊन जातो आहे. आपण मोठ्या संख्येने पुस्तक वाचलं गेलं पाहिजे अशी त्या निमित्ताने अपेक्षा आहे. धन्यवाद. पुस्तकाबद्दल मला सर्वप्रथम हे सांगावं वाटेल की हा आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. आंबेडकरी चळवळीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो दलित पॅंथर चळवळीचा आहे. त्यावर
पुस्तकाबद्दल लिहिणार कोण हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, म्हणजे दलित पॅन्थरची निर्मिती होणं ही त्या काळाची गरज होती आणि त्या काळातील कार्यकर्त्यांवर लिहिणं ही या काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज ओळखून ॲडव्होकेट धर्मकिरण चन्ने यांनी हे लेखन केलेलं आहे आणि हे लेखन ऑथेंटिक आहे. कारण एक साहित्यिक तर आहेच, पण त्यांनी त्यासोबत ते ॲडव्होकेट असल्यामुळे पुराव्यासकट त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या नुसतेच ते ॲडव्होकेट नाहीत तर ते एक ग्राउंड लेवलचे कार्यकर्ता सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी जे अनुभवलं आहे त्यांच्या भोवतालचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यातून त्यांनी जे लिहिलेले, त्यामुळे या पुस्तकाला, या ग्रंथाला ऑथेंटिसिटी आहे आणि काळाच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. काय सांगा त्या पुस्तकाबद्दल? हे जे पुस्तक आहे हे चळवळीचं पुस्तक आहे, क्रांतीचं पुस्तक आहे आणि कार्यकर्त्यांच्या त्यागाचं पुस्तक आहे. या कार्यकर्त्यांनी पॅन्थरमध्ये असताना जो त्याग केला आहे, आपल्या नोकरीची पर्वा न करता चळवळीमध्ये भाग घेऊन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी ही चळवळ निर्माण झाली. आणि म्हणून पॅन्थर चळवळी ज्यांनी कामं केली आहेत त्यांनी नोकरीची पर्वा केली नाही, तर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ही चळवळ निर्माण केली आहे. आणि म्हणून त्या चळवळीच्या दृष्टीने या पुस्तकाला न्याय देण्यासाठी मी प्रस्तावना लिहिली. प्रस्तावना यासाठी असते की जेव्हा पुस्तक माणूस उघडतो, एखादी व्यक्ती किंवा एखादा रसिक, एखादा वाचक, तेव्हा तो आधी प्रस्तावना वाचतो. प्रस्तावनेमध्ये काय आहे, तो खरा इतिहास आहे. तो इतिहास नेमका कशा पद्धतीने मांडला आहे आणि प्रस्तावनेमध्ये काय भर आहे. आणि बाबासाहेबांनी जी दिशा दिली आहे ती दिशा देत असताना 1972मध्ये पॅन्थर चालू होते, ही चळवळ सुरू होते. म्हणजे बाबासाहेबांनी 1927 सालामध्ये ही चळवळ सुरू केली, महाराष्ट्रात सत्याग्रह केला आणि लोकांना जागृत केला. पाण्याला स्पर्श न करता येऊ नये, पाण्याला स्पर्श करता येऊ यासाठी अनेकांनी अन्याय केला. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आणि ते तळं मोकळं करायचं बाबासाहेबांनी केलं. आणि हे पॅन्थरपर्यंत 72पर्यंत ही जाणीव आहे, ती जाणीव आपल्या लोकांना व्हावी. आणि म्हणून मागील आठवणी ज्या आहेत त्या मागील आठवणी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्या व्यक्त केलेल्या आठवणींना मी जागा करण्याचा, अधिक प्रकाशमान करण्याचा प्रयत्न माझ्या प्रस्तावनेत केला आहे. म्हणून बाबासाहेबांचा एक विचार मांडला आहे की ज्या ज्या लोकांना जाणीव आहे, ज्या ज्या लोकांनी त्याग केला आहे, त्या त्यागाची आठवण नवीन पिढीला व्हावी यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे मी धर्मकिरण चन्ने ॲडव्होकेट यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो बाबासाहेबांची चळवळ आणि पॅन्थरची चळवळ आणि रिपब्लिक संघाचं सगळं चित्रण केलं आहे, ते चित्रण अतिशय योग्य केलं आहे. आणि ते योग्य चित्रण लोकांसमोर यावं यासाठी त्यांनी केला प्रयत्न. या प्रयत्नाला छानपणे यश आलं आणि हे पुस्तक, चळवळीचं पुस्तक मी लोकांनी विकत घ्यावे असं दुसरं आव्हान करीन. आणि अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्या सांभाळलेल्या जबाबदारीला मी प्रस्तावनेच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण यासाठी धर्मकिरण यांनी ही त्यागाची भूमिका घेतली आणि जे कष्टाचं जे बीज आहे ते बाबासाहेबांनी पेरले या भूमीमध्ये, ते पुन्हा चांगली जागृत लोकांनी व्हावं यासाठी हे पुस्तक आहे. आणि म्हणून ते विकत घ्यावं असं मी निवेदन करतो. आणि प्रस्तावना लिहिण्याचं कारण असं आहे की नवीन लेखकाला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे लिखाणासाठी, आणि ते काम धर्मकिरण चन्ने यांनी केलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय भीम. समोर बघा. सर्व जी भाषणं केली होती की आम्ही उद्याचे रिपब्लिकनवादी आहोत आणि रिपब्लिकनवादी आहोत म्हणजे रिपब्लिकन हा बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आणि तो पक्ष संसदेमध्ये नेण्यासाठी युवक रिपब्लिकनची गरज होती आणि युवक रिपब्लिकनची त्यासाठी आम्ही स्थापना केली आणि तरुणांना त्याच्यामध्ये प्रेरणा देऊन उद्युक्त केलं युवक रिपब्लिकनच्या चळवळीमध्ये की बाबासाहेबांनी जी दिशा दिलेली आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून युवक रिपब्लिकनची आम्ही स्थापना केली आणि तीच युवक रिपब्लिकनची स्थापना करून प्रज्ञासूर्याची किरणाच्या माध्यमातून लोकांमध्ये ही किरणं मी पसरवलेली आहे.
आपण प्रज्ञासुराची किरण हे नावच आपण का घेतलं? हे याच्यासाठी की आपण सगळी जी लोक आहोत, बाबासाहेब ही आपली प्रज्ञा आहे आणि आपण सगळे लोक आहोत ही किरणं आहेत. आणि चळवळीमध्ये प्रत्येक माणूस ही किरणाची भूमिका करत असतो. आणि जसं मोहिते सरांनी किरणोत्सर्ग जो म्हटलेला आहे आणि त्याच्यावर झोप टाकलेला आहे की झोतरी काय होतं, काय होऊ शकतं, म्हणजे ही सगळी किरणं जर एकत्र आली तर त्याचा फार मोठा झोत होऊ शकतो, ज्वालामुखी होऊ शकतं. आणि म्हणून ही प्रज्ञासूर्याची किरणं हे नावसुद्धा मी प्रज्ञासूर्याची चळवळ नाव स्वीकारलं होतं, पण मला ते नाव मोहिते सरांनी सुचवलं. मी त्यांचा फार आभारी आहे. आणि ही सगळी प्रज्ञासूर्याची किरणं ही आपण सगळी प्रज्ञासूर्याची किरणं आणि हा झोत एका दिशेने बाबासाहेबांच्या दिशेने गेला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. पण सगळ्यांनी एकत्ररित्या तो झोत त्या प्रश्नावर टाकला पाहिजे तर आपण यशस्वी होऊ शकतो. नागरिकांना हे पुस्तक हवं असेल तर कशा प्रकारे आवाहन करायला काय तुमचा नंबर आहे? नागरिकांना हे पुस्तक हवं असेल तर या पुस्तकाचे प्रमुख वितरक जे आहेत ते गौतम सांगळे आहेत. गौतम सांगळेंचा फोन याच्यामध्ये आहे, माझाही फोन आहे. आम्हाला दोघांना फोन केलं किंवा आम्ही काही स्टॉलवर ठेवणार आहोत, त्या स्टॉलवर पण ते 40% सवलत त्या ठिकाणी मिळेल. आणि आमच्याकडे त्यांनी खरेदी केले तर आमच्याकडे त्याच्यापेक्षा आणखी जास्त सवलत मिळेल. तर तो मुख्य वितरक आहे गौतम सांगळे, याच्याकडे त्यांनी संपर्क साधावा, माझ्याकडे संपर्क साधावा. आणि काही स्टॉलवर ज्या वेळेला मी ठेवीन ते संपर्क तुम्हाला मी देईन. त्या ठिकाणी चैत्यभूमीवर मिळेल किंवा तिकडे भोसलेचं बुक स्टॉल कल्याणला आहे तिकडे मिळेल. अशा अनेक ठिकाणी मी ते पुस्तक ठेवणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांना आवाहन करावं की हे पुस्तक कसं महत्त्वाचं आहे, कसं प्रेरणा देणार आहे आणि तरुणांना दिशा देणार आहे. ते पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या घरी असावं. आणि हे नोकरी करून आम्ही ही चळवळ कशी केलेली आहे, तारेवरची कसरत केलेली आहे. तर आतासुद्धा तरुणांनी अशा पद्धतीची तारेवरची कसरत करून चळवळ केली पाहिजे. चळवळ हे आपलं जीवन आहे. बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते सगळं आपला श्वास आहे, तो टिकवायचा असेल श्वास तर चळवळशिवाय आपण जगू शकत नाही. पण ती चळवळ एकत्रितरित्या लढली पाहिजे तरच आपण जगू शकतो. फ्रॅक्शन असेल तर आपण जगू शकत नाही. आणि बाबासाहेबांना जो दिलेला समतेचा रथ आहे हा आपण पुढे नेऊ शकणार नाही. हे सूर्याच्या किरणामधून मला सांगायचं आहे. माझा नंबर आहे 9820016612. हे माझा नंबर आहे. मी त्यांना ते पुस्तक उपलब्ध करून देईन. तसंच वाचकांनी मला काही सूचना कराव्यात या पुस्तकाच्या निमित्ताने. त्या सूचना माझं हे पुस्तक म्हणजे काही परिपूर्ण नाही आहे, माझा दावा नाही हे पुस्तक फायनल आहे, परिपूर्ण नाही. याच्यामध्ये काही त्रुटी नक्की आहेत, मलाही माहिती आहेत राहिलेल्या आहेत, काही नावं राहिलेली आहेत. तर ती जी राहिलेली असतील ती नावं लोकांनी मला सूचित करावी आणि ते मी चांगल्या पद्धतीने पुढच्या आवृत्तीमध्ये ती सगळ्यांना न्याय देईन असं मी याच्यातून आव्हान आपणास करू इच्छितो. आता बघतो किती फोटो मेला हुनी मेला मी चाललो असता तू जागविले समजला आणि मी जगाया लागलो. तू जागविले समजला आणि मी जगाया लागलो. डोळे असून येथे मी साहित होतो सारे. डोळे असून येथे मी साहित होतो सारे. तू दिघली सदृष्टी मजला आणि मी बघाया लागलो. तू दिघली सदृष्टी मजला आणि मी बघाया लागलो. मी गाडलो कितींना आणि कुजून गेलो. मी गाडलो कितींना आणि कुजून गेलो. तू पेरिले समजला आणि मी उगाया लागलो. तू पेरिले समजला आणि मी उगाया लागलो. पिंजऱ्यामध्ये रुळीच्या मी डांबलेला होतो. पिंजऱ्यामध्ये रुळीच्या मी डांबलेला होतो. तू केले समुक्त मजला आणि मी उडाया लागलो. तू केले समुक्त मजला आणि मी उडाया लागलो. तुझ्यामुळे मिळाला आवाज आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळाला. काय तर मिळाले, गळा मिळाला. तुझ्यामुळे मिळाला मदकंठ कोकिळेचा. तुझ्यामुळे मिळाला मदकंठ कोकिळेचा. आणि जीवन विकास गाणे मी गाया लागलो. जीवन विकास गाणे मी गाया लागलो. मी गाया लागलो. मी गाया लागलो.
नव्हतं गावात घर होतो आम्ही गावाबाहेर बागीमान ह्या दी आम्हा संधी आणि आता आलो गावामध्ये जी गावात आलो घरात आलो नव्हतं गावात घर होतो आम्ही गावाबाहेर बागीमान ह्या दी आम्हा संधी आणि आता आलो गावामध्ये जी गावात आलो घरात आलो सहजासहजी नाही आलो 2 वर्षे 11 महिने 11 दिवस बाबासाहेबांना घरात गेलेल्या मी त्यावेळेला गावात आलो ते पण कुठे भारताच्या आर्थिक राजधानी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आम्ही मोठमोठे घरे उभारतो कसं नव्हतं आणि तो थोर लगत बसलेला होते दारा घटनेत लिहिलं सार दिले तो ते अधिकार किंवा समान सार हे लहान थोर आनंदाला करून आलो गावात आलो घरात आलो मुलं रहिवासी आणि होतो पासी आणि भीमाचा मुलं आता होतो पासी आणि मुलं रहिवासी आणि होतो पासी आणि भीमाचा मुलं आता होतो पासी आणि लई छळलेला तुम्ही लई पिळलेला तुम्ही लई जावलेला तुम्ही आम्हाला आता विसमतेतून मुक्त झालो गावात आलो घरात आलो रायाला घेतली घरी फिराया आहे घरी फुले आनंदाची आली घरी झालं होतं परवडी आपण घरी घरी आणि भीमामुळं सारखं झालो गावात आलो घरात आलो बाळासाहेब तुम्ही सेनात घटनावी घर इंग्रजी शाळेत आता शिकतात साऱ्यांची पोरं हे आहे खरं आणि बरोबर कुपोषण मुक्त झालो गावात आलो घरात आलो नव्हतं गावात घर होतो आम्ही गावाबाहेर बाभीमान ह्या दी आम्हा संधी आणि आता आलो गावामध्ये गावात आलो घरात आलो गावात आलो जय भीम जय संविधान कांदा भाकर खाऊन वाढलेलं पोट कांदा भाकर खाऊन वाढलेलं पोट आज तुपोळी खाते त्यात काय आपल्या बापाचं झालंय त्यात काय आपल्या बापाचं झालंय त्यात काय आपल्या बापाचं झालंय मऊ गालीच्या वरती खेळताना मऊ गालीच्या वरती खेळताना फाटक्या वाकडाची आठवण ठेवतोय आता किरण नावाने ठेवलेली आहे फाटक्या वाकडाची आठवण ठेवतोय समजा नाही ठेवली आठवण तर त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं जाते तसं साळसून आहे पोरग तसं साळसून आहे पोरग कधी कधी आपण घरात करते म्हणून का पोराला आपटायचं समजा आपटलं तर त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं जाते साता समुद्रा पड्या जाऊन आलेली पोरग साता समुद्रा पड्या जाऊन आलेलं पोरग बोलत नाही लहान साता समुद्रा पड्या जाऊन आलेलं पोरग बोलत नाही लहान काळ्या मातीची आठवण ठेवते आणि गाव कुसाच्या बाहेरच्या वस्तीचीही आठवण ठेवते समजा नाही ठेवली आठवण तर त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं जाते
सावल्या पोराला आम्हाला अनुदाता रे खाली दिले तुम्हाला आम्हाला तर घ्या, नाही दिले तर तत्काळ क्रांती रे केली धम्म क्रांती भीमानया भूमिती हो क्रांती रे केली धम्म क्रांती भीमानया भूमिती नवतवाली इथं कुणी दलिताला हो नवतवाली इथं कुणी दलिताला पाण्यासाठी रोज छाई म्हणून त्याला नवतवाली इथं कुणी दलिताला पाण्यासाठी रोज छाई म्हणून त्याला समतेची काठी ठेवून त्यानं हाती झाली बघताना मन श्रुती हो क्रांती रे केली धम्म क्रांती भूमानया भूमिती केलं खुलं कळताना महाराज हो केलं खुलं कळताना महाराज अवतार तोडीलं होतं मंदिराचं केलं खुलं कळताना महाराज अवतार तोडीलं होतं मंदिराचं संत साथी झटला मागे न हटला संत साथी झटला मागे न हटला होती पहाडी छाती हो क्रांती रे केली धम्म क्रांती भूमानया भूमिती भूमानया भूमिती कवी वसंता तू आता घेई गटी हो कवी वसंता तू आता घेई गटी अरे भूमानही तू दिली तुला सरस्वती कवी वसंता तू आता घेई गटी अरे भूमानही दिली तुला सरस्वती अरे लेखनी घेऊन गीत नवल गाऊन लेखनी घेऊन गीत नवल गाऊन घडवली बघीन क्रांती हो क्रांती रे केली धम्म क्रांती भूमानया भूमिती भूमानया भूमिती. इतिहासाच्या निर्मिती पानावर काळ्या चिठ्ठीत शाहीने सरमिसळ केली सत्य असत्याची आमचे तथाकथित पंडित म्हणतात डिवाइड अँड रूट ही आहे इंग्रजांची. या निर्बुद्धांना सांगावं वाटतं या निर्बुद्धांना सांगावं वाटतं की अरे थोडा आणि राज्य करा हे तर आहे आमची संस्कृती. मानव समूहाला आलेखाच्या छोट्या छोट्या चौगुणात विभागलं कधीही एकत्र येण्यासाठी. मानव समूहाला आलेखाच्या छोट्या छोट्या चौगुणात विभागलं कधीही एकत्र येण्यासाठी आणि म्हणून ते वंशज राज्य करतात स्वहितासाठी. म्हणून ते वंशज राज्य करतात स्वहितासाठी. बाबा जेव्हा मनस्मृतीची होळी करत होते तेव्हा म्हणून कदा असत होता. बाबा जेव्हा म्हणत होते होळी करत होते तेव्हा म्हणून कदा असत होता. कारण म्हणूनच्या राक्षसाचा प्राण तर संस्कृतीच्या पोपटात होता. म्हणूनच्या राक्षसाचा प्राण संस्कृतीच्या पोपटात होता. होळीच्या राखेने होळीतील राखेचे कण सत्याग्रहीच्या पायाला चिकटले. होळीतील राखेचे कण सत्याग्रहीच्या पायाला चिकटले. तेथून ते डोक्यात गेले आणि धर्मांतरानंतरही म्हणून आमच्या मुखातून बोलू लागला. तो कोकणी, तो देशावरला, तो वराडी, तो मराठवाड्यातला, तो महार, तो चर्मकार, तो बावण्या, तो लालवण. पण धर्मांतरानंतरही म्हणून आमच्या मुखातून बोलू लागला. तो कोकण्या, तो वराडातला, तो देशावरला, तो मराठवाड्यातला, तो महार, तो चर्मकार, तो बावण्या, तो लालवण. आंबेडकरी चळवळीला लागला मित्रांनो खग्रास करा. आंबेडकरी चळवळीला लागला खग्रास करा.
म्हणून तर विजय झाला म्हणून उन्मादाने हसतो आहे. म्हणून तर विजय झाला म्हणून उन्मादाने हसतो आहे. त्याला जर घडवायचे असेल तर एकच करायचे आहे, नव्याने संस्कृती उभारायची आहे. म्हणूनच जर घडवायचे असेल तर एकच करायचे आहे, नव्याने संस्कृती उभारायची आहे. आणि मग लिहायचा इतिहास नव्याने पांढऱ्या शुभ्र कापडावर निळ्या शाई, पांढऱ्या शुभ्र कापडावर निळ्या शाई. बाबा तुझ्या नावावर तयार झालेले नेते तर आता ऐकण्याच्या पलीकडे गेले. लोकशाहीचा जिथे उगम झाला तिथे ट्रम्प तात्यांच्या मुक्ताफळांची शेती फुलली. इस्रायलने जगाला विनाशाच्या टोकावर आणून ठेवलंय. इराणने मात्र आपलं अस्तित्व लढत ठेवलं. मी पण इयरकॉर्ड लावून अलीकडे शून्यात बघत असतो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विचारवंतांचे रील्स मध्ये डोकं फुटून बसतो. बाबा तुझे खंड प्रकाशित करायला सरकारला वेळ नाही आणि वाचायला आपल्या विद्वान जनतेला वेळ नाही. ते म्हणतात गेली 75 वर्षे संविधान धूळ खात अडून होतं. ते म्हणतात गेली 75 वर्षे संविधान धूळ खात अडून होतं. त्यांचा हात लागला तेव्हा कुठे प्रियंबल आठवून रड येतं. तुझ्या विचारांचा प्रकाश आता दिल्लीपर्यंत पोहोचत नाही. तुझ्या विचारांचा प्रकाश आता दिल्लीपर्यंत पोहोचत नाही. रामाचे दास मात्र खुर्ची सोडून कुठेच हलत नाही. बुलंद आवाजाची कवाडे सत्तेच्या दिशेने उघडत नाही. बुलंद आवाजाची कवाडे सत्तेच्या दिशेने उघडत नाही. आणि तुझी माणसंही गटातटात हरवली आहेत. पण आता आम्ही ठरवलंय मोडक्यांना बाजूला सारायचं. लोकांनीच लोकांसाठी एकत्र यायचं आणि बाबांचं स्वप्न साकार करायचं. धन्यवाद. 9 वर्षाची पोरा रूप रमेश देखन. 9 वर्षाची पोरा रूप रमेश देखन. सुभेदाराच्या घराचं विलाल पावन. सुभेदाराच्या किनार पावन. सजेच उतरे माळ आणि मंगलती वेळ. सजेच उतरे माळ आणि मंगलती वेळ. लगबगीत लग्नाच्या जमा झाला गोतावर. लगबगीत लग्नाच्या जमा झाला गोतावर. आईने सुनिया शालू डोळा झुकला लाजून. आईने सुनिया शालू डोळा झुकला लाजून. भीमनवर साजीरा बाई दिसे ग शोभून. भीमनवर साजीरा बाई दिसे ग शोभून. डोळी पडल्या अक्षता गळा मांगल ढोरल. डोळी पडल्या अक्षता गळा मांगल ढोरल. तांदळाच्या पाटावर रमानावग कोरल. तांदळाच्या पाटावर रमानावग कोरल. वाजे सनईचे सुरा जोडल ग ढोल म्हणा.
सर इकडे समोर साहेब आणि त्याच्यासोबत असंख्य जे पुस्तकाचे लेखक आहेत किरण चन्ने, किरण चन्ने, हे सुद्धा माझ्या संपर्कात असतात. दर 15 दिवसांनी मी त्यांना फोन करत असतो. आणि शुक्राचार्य गायकवाड यांनी या पुस्तकाची प्रस्तावना दिली आहे. आजच्या कार्यक्रमात सुधाकर लाड हे आमच्या पनवेलचे लेखक मुद्दाम इथे आले. पुस्तकाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी पण लिहिलेले पुस्तक आहे कोळी समाजावरचं. ते पुस्तक महत्वाचं पुस्तक आहे, ते तुम्हाला मी दाखवलं. आपल्याला कल्पना आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर हा अपरांत प्रदेश आणि इथे नाव आहे अपरांत साहित्य कला प्रबोधिनी ठाणे आहे. तर अपरांत प्रदेशामध्ये भगवान बुद्धांनी मोठं काम केलं होतं आणि त्यांच्या कामामुळे इथली जी मुलगी आहे, की आता ताईने जे गाणं घेतलं रमाईवर, इथली मुलगी पण गाणं घेते. ते गाणं असं आहे, काळा असावा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. आता इथे PhD केलेली महिला आहे, अत्यंत अभ्यासू ताई आहे, परंतु या ठाणे जिल्ह्यातली एक महिला, आगरी कोळी महिला ती गाणं घेते, काळा असावा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. हे स्त्री स्वातंत्र्याचे गीत आहे. म्हणजे आज आंतरराष्ट्रीय विवाह करायचं म्हटलं तर तिचा मर्डर होतो. आजची गोष्ट तुम्हाला माहित आहे. पण इथली मुलगी नेहमी जाती भेदांच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारची हिंमत दाखवते. ती हिंमत भगवान बुद्धांची मावशी महाप्रजापतीने पेरली आणि त्याच्यामुळेच आमच्याकडे आगरी कोळ्यांची लग्न सुद्धा विधवा महिला लावतात. धवलारी असं त्याला शब्द आहे. आणि म्हणूनच या ठाणे जिल्ह्यातल्या कार्यक्रमाला अत्यंत महत्व आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या प्रती मी आदर व्यक्त करतो. श्रीकांत तळवडकर साहेब आले नाहीत, अनुप्रिया खोब्रागडे इथे आहेत. डॉक्टर अनुप्रिया आणि प्राध्यापिका अनुप्रिया खोब्रागडे, प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड आणि या कार्यक्रमाचे जे मुख्य आकर्षण आहे ते ॲडव्होकेट KD चन्ने साहेब. बंधू आणि भगिनीनो, आजच्या कार्यक्रमामध्ये हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मी वाचलं. म्हणजे खरं म्हणजे मला इथे वाचायला बसवलं. आमचे जे लेखक आहे त्यांनी सांगितलं की आता धावता आढावा घ्या, कारण अगोदर त्यांनी पुस्तक दिलेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घडवण्यासाठी अलिबागला प्रवास केला एसटीने त्या काळात, म्हणजे काही नसताना, आणि पूर्ण कायदा शिकवला तिकडे जाऊन. त्याने साहेब लक्षात घ्या, पण आपण मात्र मला विसरला. आणि म्हणून मी हे पुस्तक धावतं वाचलं. आणि नेहमीच या पुस्तकांमध्ये अतिशय चांगल्या गोष्टी काही असतात. प्रस्तावना आदरणीय शुक्राचार्य गायकवाड जे प्राध्यापक आहेत त्यांचे आहे. त्या प्रस्तावनेमध्ये जे महत्वाचं सुरुवात आहे ते तुम्हाला सांगतो. ही पुस्तक सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या लोकांमध्ये, बाबासाहेबांचं वाक्य आहे, ज्या लोकांमध्ये, अध्यक्ष साहेब आले, अध्यक्ष साहेबांचं सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे, की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे, अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य हो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि आंबेडकरी लेखक कार्यकर्ते यांच्याकडून मी जे काही शिकलेलो आहे ते हेच आहे की आपल्या समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून ही प्रस्तावना अत्यंत संग्राही आहे, म्हणजे जपून ठेवावी अशी आहे, कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की लेखकाने आपलं मनोगत यामध्ये व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांचा जो जीवनक्रम आहे लेखकांचा, 1973 साली दलित पॅन्थर चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आदरणीय राजा घाले यांच्या नेतृत्वात. आता माझा जन्म झाला 1972 साली. जे लेखक किती मोठे आहेत, म्हणजे बाकी काय बोलायची गरजच नाही, तर ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि अतिशय तरुण दिसतात आणि अतिशय सुंदर दिसतात. तर त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या कार्यावर आणि चळवळीवर पुस्तक लिहिलं आहे. आपल्याला कल्पना आहे की त्यांनी थोडक्यात त्यांचं जे जीवन सांगितलेलं आहे त्या जीवनामध्ये त्यांनी कसा कसा आपला प्रवास केला ते सांगितलेलं आहे. की त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या चळवळीमध्ये त्यांनी अनेक यामध्ये आंदोलनात भाग घेतला, परंतु या आंदोलनामध्ये त्यांनी ते सगळ्यात महत्वाचं जे काम केलेलं आहे ते काम त्यांनी सांगितलेलं आहे. मगाशी मी हे पुस्तक वाचत असताना त्याला टिक मार्क करून ठेवलं होतं की त्यांचा जो प्रवास आहे
तो प्रवास दलित पॅन्थर पासून वंचित बहुजन आघाडीपर्यंत झालेला आहे. मी सुद्धा वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा लढलेलो आहे आणि मला लोकसभा लढण्याची संधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली. त्या आंबेडकरी चळवळीची ही खासियत आहे की अशा प्रकारच्या सगळ्या समाजातल्या ओबीसी एसटी संधी देण्याचं काम इथे केलेलं आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सांगायचं आहे की आज मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये हा आजचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सगळ्या इथल्या उपस्थित प्रेक्षकांचं इकडे लक्ष वेधू इच्छितो की या मराठी ग्रंथालयात जो बोर्ड लागलेला आहे त्याच्याकडे आपण लक्ष वेधावं, आपलं लक्ष वेधतो आणि इथल्या सगळ्या पत्रकारांचं सुद्धा मी लक्ष वेधतो की हा बोर्ड काय तो आपण पाहिला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे, आपण सुरुवात केली की हा प्रांत प्रदेश भगवान बुद्धांच्या विचारांचा आहे आणि इथे स्त्रियांना अधिकार आहे. परंतु या ग्रंथालयाचा इतिहास 1896चा पाहिला तर वार्षिक समारंभाचे पहिले अध्यक्ष आहेत लोकमान्य टिळक, बरोबर आहे. आणि दुसरे आहेत म्हणजे मी नाव सांगतो 1950 पुढे राजवाडे, आपटे, कोल्हटकर, खाडीलकर, केळकर, इथे तरे, पाटील, म्हात्रे, भोईर, चन्ने पुढे दिसतात का नाही. आणि ही कधीपासूनची आहे बघा आकडेवारी, हे मीडियाने प्रसिद्ध करावी. ही आकडेवारी बघा तुम्ही, कोण कोण आहेत, आत्रे, सावरकर सगळे आहेत. आपला माणूस यात एकही दिसत नाही. आणि शेवटचं साल किती आहे बघू, 1962 ला शिरवाडकर आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ केली आणि संविधान लिहिलं त्यानंतर आज एक पोळी टोपी या ग्रंथालयात आली आणि ती सांगते पुस्तकात. आणि म्हणून या पुस्तकाचं महत्व खूप आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण पुस्तकं का लिहायची, आपण जर पुस्तकं लिहिली नाही तर इथे आपलं नाव कधीच येणार नाही. आता ही यादीच संपलेली आहे, आपलं नाव तिथे नाही आहे आणि कधी कोणाचं लागेल मला माहित नाही. परंतु देशात जे परिवर्तन घडलेलं आहे हे ऍडव्होकेट चन्ने साहेबांसारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जो संघर्ष केला चळवळी, त्या चळवळीनंतर आता आपण इथे आलो. आणि ठाणे जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे आगरी कोळी हे प्रभावी आहे, लोकसंख्या मोठी आहे, पण त्याचं एकही नाव या ग्रंथालय किंवा पुस्तकांच्या चळवळीत नाही, कुठेच नाही. आणि पुढे पण येईल की नाही शक्य आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने आम्हाला जी देणगी दिली, ती चालना दिली, ती चालना अत्यंत महत्वाची आहे. म्हणूनच आजचं जे आंदोलन होतं तुमचं हे जे मगाशी जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये हेच सांगितलं की महाभारतासारख्या महाकाव्यामध्ये एकलव्याचा अंगठा कापला गेला. म्हणजे तू शिकूच नकोस बाबा, पुढे जाऊच नको. शंभूकला तर ठार केलं गेलं आणि हे दाखवून देण्यात आलं की तुम्ही तुमचा हा मार्ग नाही, सत्तेचा पण नाही आणि शिक्षणाचा पण नाही. अशा परिस्थितीमध्ये हे जे पुस्तक आहे प्रज्ञा सोहळ्याची किरणे ऍडव्होकेट के.डी. चन्ने हे पुस्तक म्हणजे वाचावं. याच्यावरती बोलावं असा विशेष नाही, कारण 72 ला माझा जन्म झाला, ते 73 ला चळवळीत आहे. किती मोठा माणूस आहे. हे आपल्या लोकांना न्यूनगंड आहे, त्यांना पुस्तकं लिहावं असं वाटतच नाही. आणि आंबेडकरी चळवळीची खासियत आहे आजच्या या मराठी ग्रंथसंग्रहालय. मराठी या शब्दाची सुद्धा भीती वाटायला लागली, कारण मराठी लोकांमध्ये आगरी, कोळी, भंडारी, चन्ने बिन्ने येतात की नाही, ते येतच नाही. म्हणजे आम्हाला बाहेरच भेटलोय. आणि म्हणून UGCचा कायदा आणला गेला. आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्यच आहे, तेच आंदोलन आज आम्ही केलं की आमची लोक विद्यापीठात जातात, लाखातला एखादा प्राध्यापक हुशार माणूस जातो तेव्हा त्याचा रोहित वेमुला होतो. आपल्याला माहित आहे काय प्रकार झाला तो. आणि हे प्रकार पूर्वी किती होत असतील, कारण ही यादीच सांगते की आमच्या लोकांना ठार केलेलं आहे. या दारात येऊनच नाही दिलेलं. सगळे कोण आहेत, टिळक, परांजपे, राजवाडे, आपटे, कोल्हटकर, खाडीलकर, केळकर, दामोदर, सावरकर, खांडेकर, आत्रे, आमचं एकही नाव नाही. आणि म्हणून आपल्याला ही क्रांती करायची आहे. हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. या सभेमध्ये मी सुरुवातीला दुसरं पुस्तक दाखवलं की कोळी समाजावर आमचे सुधाकर गाण्याने पुस्तक लिहिलं. आम्ही अप्रांत प्रदेशाचा इतिहास यात मांडलाय आणि सांगितलंय की अप्रांत प्रदेशामध्ये हुंडा न घेणारे संस्कृतीने श्रेष्ठ लोक राहतात, जे बायका जाळत नाहीत हुंड्यामध्ये. बायकांना डोक्यावर घेतात, स्त्रियांना डोक्यावर घेतात. आणि असे लोक ह्याच जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांची संस्कृती मातृसत्ताक आहे. मी मोहिते सरांना विनंती करेन, सुधाकर गायकवाडांना विनंती करेन की काही पुस्तकं आता तुम्हाला अशी लिहावी लागतील की भगवान बुद्धांचे जे नातेवाईक आहेत
कोळी आणि आगरी त्यांचे नाते आहोत, आईकडचे लोक आहोत, मामा आहोत आपले, आणि हे नातं आम्ही सांगितलं पाहिजे. आणि मैत्री भावना वाढवून आपल्याला हा बदल या ग्रंथालय म्हणजे ग्रंथालयापासून सुरुवात आहे तो राजकीय सत्तेपर्यंत गेला पाहिजे. तिथे आनंदकरे लढले, राजाराम साहेब लढले, पण त्यांची सत्ता सुद्धा संपली. म्हणजे परिवर्तन कुठल्या दिशेने चालू आहे ठाणे जिल्ह्याचं आपण बघतोय. राजकीय अर्थाने सामाजिक अर्थाने आपल्याला करावं लागेल आणि हे परिवर्तन साहित्यिकच करतात. आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत त्याला कारण हेच आहे की लोकमान्य टिळक, परांजपे, राजवाडे यांनी जे काम केले त्यामुळे ते सत्तेत आहे. आणि जेव्हा आमचे शुक्राचार्य गायकवाड अशी पुस्तकं लिहितील, साहित्य निर्माण करतील तेव्हा आमची राजकीय सत्ता येईल. आणि म्हणून किरण चंदे साहेबांचं आयुष्य यामध्ये आहे. मी त्यांना नेहमी फोनवर बोलतो, पण हे वाचल्यावर मला कळालं की त्यांचं जीवन केवढं होतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जसं आता कवींनी सगळ्या कविता केल्या, गाणी गायली, अशा कविता येणं गरजेचं आहे. रमाई आपल्या आई आहे, सावित्रीमाई आहे, आमची आई एकवीर आहे. आमच्या एकविरा आईच्या तत्वावर गाणी येत नाही. आई नवसाला कशी पावले सरतात, पण हुंडा न देण्याची प्रेरणा ह्या एकविरीने दिली हे कोणी सांगत नाही. धवलारी विधवा महिला लग्न लावते हे कोणी सांगत नाही. आणि हे काम साहित्यिकांनी केलं पाहिजे. आपल्या सर्व साहित्यिकांना आणि इथे बसलेल्या पावांना माझी विनंती आहे, कधीतरी ह्या SC ST OBC समाजामध्ये सुद्धा आमची क्षमता फुलवणारं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. आणि ती ताकद साहित्यामध्ये आहे. तुम्ही या सगळ्यांनी एवढा वेळ दिला आणि एवढं मोठं सभागृह भरलंय ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. कारण पुस्तकांच्या चळवळीत आमचे लोक मागे नाही, शब्दांच्या चळवळीत आम्ही सुद्धा मागे नाही. आम्हाला पण लिहिता येतं, आम्हाला वाचता येतं, आम्हाला बोलता येतं, आम्हाला पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही मानलं पाहिजे, वापरलं पाहिजे आणि पुस्तकं लिहिली पाहिजे. पुन्हा पाठवून छान किती दिसते हे सगळे या लोकांना कवीने काय अहो पण मासे पण छान दिसतात, चिबोड्या पण छान दिसतात, बोंबील पण छान लागतात. बाबासाहेब आंबेडकरांनी अलिबागला येऊन बोंबील खाल्ले, जितानी खाल्ली नारायण प्रभूंच्या घरी आणि भारतीय संविधान लिहिलं. भारतीय संविधान लिहिण्याची बुद्धिमत्ता आणि सामाजिक न्यायाची नीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्ये होती. त्यांनी असं सांगितलं नाही मी व्हेजिटेरियन आहे, शाकाहारी आहे, मी मच्छी वशाट खात नाही. आणि या सगळ्या लोकांना ते उत्तर आहे की तुम्ही ही ग्रंथालय अडवून ठेवलीत आतापर्यंत, आता ती मुक्त करावी लागतील OBC SC ST यांच्यासाठी. आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो. या ग्रंथाचा राज्याभिषेक म्हणेल, हा राज्याभिषेक आहे चंदे साहेबांचा, तो योग्य ठिकाणी झालेला आहे. आणि त्या राज्याभिषेकाला आम्ही सगळे हजर आहोत, यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी आमचे मित्र सुनील सर्वदे हे पत्रकार आहेत, आपण सगळे पत्रकार आहात. पत्रकारांना घेतल्याशिवाय कार्यक्रम करू नका, कारण आपल्या बातम्या आपलं कर्तृत्व ठाकलं जातं. हे पुस्तक सुद्धा सगळे आलं पाहिजे. ग्रंथालयाला 2 पुस्तकं द्या. मी आता यांना पण सांगितलं आपल्या सुधाकर गाडांना, हे जे पुस्तक आहे कोळी समाजाबद्दल हे ग्रंथालयाला भेट द्या. हे ठाणे जिल्ह्यात कोळी समाज 2,500 वर्षापूर्वीपासून 2,500 वर्षाचा इतिहास आहे कोळ्यांचा, पण त्यांचा एकही माणूस इथे दिसत नाही. मला किती दुःख झालं असेल, एकही माणूस नाही. आणि या सामाजिक न्यायावर एखादी कोर्टात केस पण टाकायला लागली आपल्याला, का एकदा भूमिपुत्रांना असं लिहायला वाचायला कोणी दोर ठेवलं, हा पण मोठा प्रश्न आहे. आणि मग हे दूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं आहे. पुन्हा एकदा मी विजय मोर्चे सरांची माफी मागतो. आणि आम्ही सकाळी आलो, आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये जाम ओरडलो, भांडलो आणि सांगितलं की या देशामध्ये एकही शंभू आता होऊ देणार नाही. या देशामध्ये एकही एकलव्य होऊ देणार नाही. आदिवासीला कोणी मारणार नाही, त्याचा अंता कोणी कापणार नाही. यासाठी ही चळवळ जिवंत आहे. सगळ्यांची माफी मागतो, आपली क्षमा मागतो. पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. मी मांडलेला विषय आहे हा कळला पाहिजे देशाला. ज्या लोकांनी सांगितलं UGC कायद्यामध्ये या देशामध्ये मागासवर्गीयांवर आता अन्यायच होत नाही आणि म्हणून हा कायद्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केली, त्या कायदा लावूच नका. मी त्याला पुरावा देतोय, हा अन्याय आमच्यावरचा. का आमच्याकडे बुद्धिमत्ता कमी आहे, आमच्याकडे लिहिण्याची ताकद नाही, आमच्याकडे सगळं आहे, पण तुम्ही ठरवून प्लॅनिंग करून बाजूला ठेवलं. आणि म्हणून ही कोळी टोपी सेवा इथे आली आज. आणि ह्या येण्याला कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे, नारायण नागू पाटलांचे, दिबा पाटलांचे, दत्ता पाटलांचे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि बरोबर सगळेजण जाताना किरण आपल्या सोबत देणार आहे. विजय मोहिते सर यांचं मी मनापासून आभार मानते. प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर अनुप्रिया खोबरागडे मॅडम या सगळ्यांचे मी स्वागत करते आणि त्यांचे आभार मानते. राजाराम
अभ्यास पण